उपमुख्यमंत्री अजित पवार काल कोल्हापूर दौऱ्यावर असताना शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने त्यांची भेट घेतली। यावेळी अजितदादांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात स्मरणपत्र देण्यात आलं। शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा एकदा तीव्र विरोध होत आहे, त्यामुळे अजित पवारांना याचं स्मरण करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्मरणपत्र दिले। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादांची भाषा बदलली आहे। त्यामुळे शब्दाला पक्का असणाऱ्या अजित पवारांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दादांची भेट घेतलेली आहे शक्तीपीठच्या संदर्भामध्ये काय अजितदादांची बोलणं झालं, काय अजितदादांची भूमिका दिसते? मी कॉम्रेड सम्राट मोरे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आज अजितदादांना स्मरणपत्र द्यायचं नियोजन आम्ही केलं होतं। निवडणुकीच्या पूर्वी अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आम्ही त्याला कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेटलो होतो। त्यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं आश्वासन दिलं होतं। त्यावेळी ते असे म्हटले पण होते की अर्थमंत्री मीच आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला पैसे कोण देणार। परंतु मला आता वाटतंय की त्यांची सुद्धा भाषा निवडणुकीनंतर बदललेली आहे। लोकांचं फक्त मतं घ्यायची आणि त्यानंतर भाषा बदलायची। आता त्यांच्या भाषामध्ये पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केला, पैसे दिल्यावर त्यातले शेतकरी 60% शेतकरी त्यांच्या बाजूने गेले। असं काही नाही आहे। शक्तीपीठ महामार्गाला आपण सगळं बघतोय, गेले 1.5 वर्ष आमचं आंदोलन चालू आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला 100% महाराष्ट्रात विरोध आहे। दादाने आम्हाला तर प्रश्न विचारले की तुमची जमीन किती म्हणजे जात्या। आम्ही इथं बाधित शेतकरी, आमच्या प्रत्येक शेतकऱ्याची जमीन जात्या आणि त्याने आम्हाला सांगितलं की मुंबई दौऱ्याच्या वेळी मी ते सांगतो आणि त्यांनी असं सांगितले की ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते आता शक्तीपीठाच्या बाजूने आहेत। मग आम्हाला तुमच्या माध्यमातून असं आवाहन करायचं आहे निदान लोकप्रतिनिधी जाहीर करावं की शक्तीपीठाच्या बाजूने आम्ही आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या बाजूने आहे, काही लोकांच्या बाजूने आहे। या लोकप्रतिनिधी सुद्धा एकदा जाहीर करण्याची वेळ आलेली आहे। अजितदादांनी देखील भूमिका बदलली असंच आताच्या प्रथम घडीला असंच वाटतंय की अजितदादांनी सुद्धा आता आपली भूमिका बदललेली आहे। आम्ही त्यांना स्मरणपत्रात लिहिलंय, आम्ही अगदी एखाद्याला सन्मानपत्र देतात त्या पद्धतीनं मी ते सोशल मीडियावर पाठवून स्मरणपत्र त्यांना दिलेलं आहे की आपली ख्याती शब्द पाळणारा नेता अशी आपली ख्याती आहे। परंतु आपण सुद्धा शब्द फिरवालाय किंवा थोडं बदलालाय, याबद्दल आम्हाला खेद वाटतोय आणि अजित पवारांनी आपला दिलेला शब्द पाळावा अशी मी त्यांना विनंती करतो।